नमस्कार. स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत. आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे मैत्रिणींनो. मासवडीचा चमचमीत रस्सा. मासवडी कशा प्रकारे करायची त्याची योग्य कृती दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. या प्रकारे आपण करून बघा. खूप सुंदर होते, चव पण अगदी भन्नाट लागते. अशी सगळी आवडीने खातील की तुम्ही स्वयंपाक चपाती करायला कमी पडाल, एवढी छान चव होते त्याची. अशा प्रकारे करून बघा, सर्वांना खूप खूप आवडेल. आणि माझ्या चॅनलला जर आपण अजूनही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा किती चमचमीत रस्सा दिसतोय ना. छान छान अशी मासवडी आणि मासवडीचा रस्सा. बघा किती सुंदर झाली आहे. आहे की नाही, किती सुंदर झाली आहे. अशा प्रकारे आपण करून बघू शकता. बघा किती छान झाली आहे वडी. बघा मी दाखवते आहे, आतमध्ये किती सुंदर असा मसाला भरला आहे. बघू शकता आपण, किती सुंदर अशी झाली आहे मासवडी. अशा प्रकारे आपण करून बघा, सर्वांना खूप खूप आवडेल. त्यासाठी आपण घेतलेत बघा, तीळ भाजून घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतलेत, लसूण, जिरे, खोबरं भाजून घेतले, लाल मसाला, काळा तिखट, मीठ आणि कोथिंबीर. आपण हे सर्व साहित्य बघा अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आपण आता मासवडीची तयारी करतोय. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, लसूण आणि हिरव्या मिरचीची आपण पेस्ट टाकत आहोत. व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे. हिरवी मिरची तेलावर छान फ्राय करून घ्यायची. तिचा तिखटपणा छान तळून घेतली की चव पण छान लागते. कोथिंबीर टाकली थोडीशी, कोथिंबीरीने छान चव लागते. हळद टाकायची आहे आणि सर्व साहित्य एकत्र करून नंतर आपण त्यामध्ये पाणी ओतले आणि मीठ टाकत आहोत चवीप्रमाणे. असं पीठ उकळी आली की असं आपण पीठ वैरून घ्यायचं आहे. तुम्ही पिठलं करता तसं करायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एका हाताने पीठ टाकायचं, दुसऱ्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्या गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या. खूप सुंदर होते, चव पण खूप छान लागते. आपण जी थापे वडी बघितली होती त्या प्रकारेच आपण पीठ शिजवून घेणार आहोत. घट्टसर एकसारखं हलवून त्याच्या सगळ्या गाठी मोडून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे सगळं करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर घट्टसर झालं आहे. नंतर आपण त्याला 2 मिनिट झाकण ठेवून वाफ देणार आहोत. नंतर एक मी रुमाल घेतला आहे, रुमाल ओला केला आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकलं आहे आणि जे आपण पीठ शिजवलं होतं ते त्याच्यावर पसरवणार आहोत. गरम गरमच पसरवायचं आहे, म्हणजे छान पसरलं जातं. बघा अशा प्रकारे पसरायचं आहे. आणि जो आपण मध्ये सारण भरण्यासाठी मसाला केला होता शेंगदाणे खोबऱ्याचा, तो मसाला व्यवस्थित असा कडेपर्यंत भरायचा आहे. व्यवस्थित दाबायचे, दाबलं म्हणजे ते मसाला बाहेर येत नाही. कडेपर्यंत सगळं भरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर होते, चव पण खूप छान लागते. वेगळा असा पदार्थ. अशी घडी करायची आणि दाबायचे.
नंतर पुन्हा अशी घडी करायची आहे आणि दाबायचं आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. हात ओला करायचा आणि ओल्या हाताने आपण त्याला आकार देणार आहोत. म्हणजे ती खूप छान मसाला आतमध्ये दबला जाईल. बघा किती सुंदर दिसते. आकार पण छान आला आहे ना. अशा प्रकारे व्यवस्थित हाताने त्याला आकार द्यायचा. आपण दुसरी पण बघतोय. ती थोडीशी वेगळी केली. थोडेसे तीळ भाजलेले टाकले आणि किसलेलं खोबरं टाकले बघा, आणि थोडीशी कोथिंबीर. ती पण आपण पहिली वडी बनवली होती तशीच आपण ही वडी बनवणार आहोत. पहिल्यांदा अशी दाबून घ्यायची आहे. नंतर पुन्हा घडी घालायची आहे, दाबायचं आहे आणि पुन्हा शेवटी घडी घालून व्यवस्थित प्रेस करायची आहे. खूप छान होते. चव पण खूप छान लागते अशा प्रमाणात. आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा. सर्वांना खूप आवडेल मैत्रिणींनो. पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा जो आपण सारण भरले ते व्यवस्थित दबलं जाईल. बघा अशा प्रकारे करायचे. व्यवस्थित दाबून घ्यायची. बघा अशी झाली आहे. नंतर आपण त्याचे काप तयार करून घेतलेत. बघा अशी पण खायला खूप सुंदर लागते. तुम्ही रसा नाही केला अशी पण कोरडी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. बघा किती सुंदर असा मसाला भरलेला दिसतोय ना. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. अशा प्रकारे आपण वडी बनवून घेतली. आता आपण त्याच्या मसाल्यासाठी कांदा भाजून घेतला. आपल्याकडे चूल नाही त्यामुळे आपण गॅसवरच हे सर्व साहित्य भाजले. खोबरं भाजून घेतले. आधी खोबरं बारीक केलं. नंतर जे काळं साल होतं कांद्याचं ते काढले. थोडंसं आलं टाकले, लसूण आणि कोथिंबीर छान धुवून घेतली. आणि नंतर आपण सर्व साहित्य बघा अशा प्रकारे बारीक केले. नंतर आपण तेल टाकून हा मसाला मंद गॅसवर भाजायचा आहे. मंद गॅसवर म्हणजे त्याला तेल छान सुटतं. काळा मसाला टाकला आहे. काळा मसाला खूप उत्तम आहे चवीला माझा. त्यामुळं मी दुसरा कुठल्याही मसाल्याचा वापर भाजीला करत नाही. काळ्या मसाल्यातच सर्व प्रकारचे मसाले आहेत. त्यामुळं जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला त्या कसल्याच मसाल्याचा मी भाजीमध्ये वापर करत नाही. अशा प्रकारे मंद गॅसवर भाजायचं आहे बघा. कढईने त्याला तेल सुटले. नंतर आपण सर्व व्यवस्थित भाजून झालं की मीठ टाकणार आणि पाणी ओतणार आहोत. बघा किती सुंदर अशी घट्टसर झाली आहे. बघा किती सुंदर तवंग आला आहे त्याला. वास तर खूप छान येतो आहे बघा. बघा आपण आता ताट तयार करतो आहे. बघा किती घट्टसर आणि उत्तम चवीची मासवडी रस्सा भाजी. सर्वांना खूप आवडेल. या प्रकारे करून बघा. तुम्हाला आवडली तर तुम्ही प्लीज रिप्लाय द्या. कशी वाटली माझ्या रेसिपीज. जर आपल्याला आवडत असेल तर प्लीज रिप्लाय द्या. काही तुम्हाला त्यामध्ये बदल करावा असं वाटत असेल तर ते पण तुम्ही सजेशन देऊ शकता. अशा प्रकारे आपण बघा ताट तयार करतो आहे.
खावीशी वाटते की नाही मैत्रिणींनो? तर मग अवश्य करून बघा. खूप सुंदर लागते, भन्नाट चवीची. तुम्ही नॉनव्हेज पण खायला विसराल अशी चव त्याची. बघा किती सुंदर झाली आहे. त्यावरनं कोथिंबीर पेरली बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.